नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश मगर, विद्याप्रबोधिनी अकॅडमी बीड। आज विद्याप्रबोधिनी अकॅडमी या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत आहे। संवाद साधण्यामागचं कारण मागच्या 4 महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकाचा संवाद होत नाही आहे। अख्ख्या जगावर हे संकट आलेलं आहे। विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये संवाद राहिला पाहिजे, याच्यासाठी आमच्या विद्याप्रबोधिनी अकॅडमी बीडच्या माध्यमातून विद्याप्रबोधिनी अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आमच्या सर्व टीमच्या वतीनं आम्ही सुरू करत आहोत। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेगळ्या परीक्षेविषयी माहिती, परीक्षा कोणत्या पद्धतीने द्यायच्या त्याविषयी मार्गदर्शन, वेगळ्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्याच्यावरची आमचे प्राध्यापक वृंद प्रत्येक विषयाचं गाईडलाईन तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत। तरी सर्वांनी या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। तर आजचे आपलं इंट्रोडक्शन लेक्चर आहे। बघा, सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय। स्पर्धा परीक्षा हे खूप मोठं विश्व आहे। या विश्वामध्ये, स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये तुम्ही पदार्पण केलं आहे, त्यासाठी तुमचं खूप खूप स्वागत। जे काही नुकतेच विद्यार्थी आता 12वी पासआउट झालेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन। त्यांना कमी जास्त मार्क मिळाले असतील, पण नक्की सांगतो तुम्हाला, आजपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये जे IAS IPS झाले, कलेक्टर झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, त्या विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क खूप कमी होते, परंतु त्यांनी आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या जीवावर आज एवढं मोठं यश मिळवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका। स्पर्धा परीक्षेमध्ये जोमानं उतरा, सातत्य ठेवा, कष्ट करा। यश तुमच्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो। तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं पाहिजे। बऱ्याचदा काय होतं, आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येतो, परंतु आपल्याला काही जमतंय का बघायसाठी येतो। तसं करू नका। पहिल्यांदा तुमचं ध्येय ठरवा। मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये 3Dचा फॉर्म्युला असला पाहिजे। 3Dचा फॉर्म्युला म्हणजे काय लक्षात घ्या। तर 3D म्हणजे हे 3D या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। या 3Dच्या फॉर्म्युल्याचा अर्थ आहे, पहिल्यांदा तुम्ही डिटरमाइन केलं पाहिजे, डिटर्मिनेशन केलं पाहिजे। डिटर्मिनेशन म्हणजे काय, ठरवलं पाहिजे। डिटर्मिनेशन म्हणजे तुम्ही ठरवलं पाहिजे तुम्हाला कोणती पोस्ट काढायची, MPSC करायची, UPSC करायची का, त्यानंतर PSI STI कंबाईन करायची, किंवा सरळ सेवेची परीक्षा द्यायची, किंवा तुम्हाला पोलीस भरती आर्मीमध्ये जायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही ते डिटर्मिनेशन केलं पाहिजे। बऱ्याचदा काय होतं, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला आपण सुरुवात करतो, पण आपण काही ठरवलेलंच नसतं। त्यामुळे तुमचं पहिल्यांदा जे गोल आहे ते ठरवा। तुमचं जे गोल आहे ते ठरवलं पाहिजे तुम्ही। तुमचं जे गोल म्हणजे काय, तुमचं ध्येय, तुमचं जे ध्येय ते तुम्ही ठरवलं पाहिजे। गोल या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या। तुमचं गोल कसं असलं पाहिजे, एक गेस्ड असलं पाहिजे। गेस्ड, तुम्ही एक तर्क करून गेस केला पाहिजे, गेस्ड आलं पाहिजे, असलं पाहिजे। या ठिकाणी O फॉर ऑब्जेक्ट असलं पाहिजे, त्यानंतर A फॉर अचिवेबल असलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी तुमचं लॉजिक असलं पाहिजे। त्या गोलपर्यंत जाण्यासाठी तुमचं काय असलं पाहिजे, लॉजिक असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे, ॲप्रोप्रिएट असलं पाहिजे, ॲप्रोप्रिएट असलं पाहिजे। फर्स्ट D फॉर डिटर्मिनेशन, सेकंड D फॉर डेडिकेशन। त्यासाठी तुम्ही डेडिकेट केलं पाहिजे, स्वतःला झुकून दिलं पाहिजे। आपण टार्गेट ठरवलं आहे पण त्यासाठी आपण काहीच करत नाहीत, तर त्या ठिकाणी उपयोग नाही। मग त्या ठिकाणी डेडिकेशन द्या तुमचं। आणि लक्षात ठेवा, या देहाच्या दिशेनं वाटचाल करत असताना तुमच्याकडं काय असलं पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे। डिसिप्लिन असलं पाहिजे, डिसिप्लिन। तुमच्याकडे एक शिस्त असली पाहिजे। ह्या 3Dचा जर तुम्ही फॉर्म्युला वापरला तर नक्कीच तुमचं जेवढं डेडिकेशन असेल तेवढं तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव झाल्याशिवाय राहणार नाही। मोर डेडिकेशन असेल, तुमची तीव्रता जास्त असेल तर लवकरात लवकर यश मिळेल। तुमची तीव्रता कमी असेल तर त्या ठिकाणी लवकरात लवकर यश मिळणार नाही। मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो, तुमचं डिटर्मिनेशन म्हणजे पूर्व परीक्षा आहे। स्पर्धा परीक्षेच्या अँगलने लक्षात घ्यायचं झालं तर डेडिकेशन मीन्स मुख्य परीक्षा आहे, आणि डिसिप्लिन म्हणजे या ठिकाणी तुमचा काय आहे, इंटरव्ह्यू आहे। मग या तिन्ही स्टेजमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं राहिलात तर नक्की तुमचं टार्गेट तुम्हाला अचीव झाल्याशिवाय राहणार नाही। पण त्या ठिकाणी तुमची इंटेन्सिटी जास्त असली पाहिजे। इंटेन्सिटी म्हणजे काय, तीव्रता। इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता।
बघा तीव्रतेबद्दल मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. एक साधू आणि एक शिष्य असतो. काही दिवसापासून शिष्य तपश्चर्या करत असतो. एक दिवशी शिष्य त्या साधूला म्हणतो, साधू महाराज मला देवाला भेटायचं आहे. साधू महाराज मला देवाला भेटायचं आहे. साधू महाराज म्हणतात, शिष्य बेटा देवाला भेटता येत नसतं. परंतु शिष्य पुन्हा पुन्हा म्हणतो, नाही मला देवाला भेटायचं आहे. मग ते साधू महाराज काय करतात, ते शिष्याला घेऊन जातात. शिष्याला लांब घेऊन जातात. एक नदी असते, नदीपर्यंत घेऊन जातात. तो शिष्य म्हणतो, साधू महाराज इकडं कुठं देव भेटणार आहेत का? नाही म्हणतो. साधू महाराज म्हणतात, सर तुला देवाला भेटायचं आहे ना. त्या नदीमध्ये ते त्याला घेऊन जातात. थोडं पुढं गेलं की गुडघ्यापर्यंत पाणी येतं, तरी साधू महाराज त्याला पुढं घेऊन जातात. तो शिष्य घाबरतो. कमरेपर्यंत पाणी येतं. पुन्हा ते साधू महाराज त्याला पुढं घेऊन जातात. पुन्हा त्यानंतर अजून त्याला पुढं घेऊन जातात. पुन्हा गळ्यापर्यंत पाणी येतं. गळ्यापर्यंत पाणी आल्यावर तो शिष्य घाबरतो. तो म्हणतात, साधू महाराज इकडे कुठं देव आहे? शेवटी साधू महाराज अजून पुढं गेल्यानंतर ते शिष्याच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि त्याला खाली दाबतात. 2 मिनटं त्याला तसंच दाबून धरतात. जेव्हा त्याला खाली दाबलं जातं तेव्हा तो जीवाच्या आकांक्षेने वर येण्याचा प्रयत्न करतो. जेवढे त्याच्याकडे एफर्ट्स आहेत तेवढे एफर्ट्स करून वर येण्याचा प्रयत्न करतो. 2 मिनटं त्याला सोडत नाहीत. 2 मिनटामध्ये जेवढे प्रयत्न करायचे तेवढं करतो. 2 मिनिट झाल्यानंतर ते साधू महाराज त्याला वरती काढतात आणि सांगतात, बेटा तू आत्ता जेवढ्या तीव्रतेनं प्रयत्न केलास तेवढ्या तीव्रतेनं तेवढ्या इंटेन्सिटीनं तू जर कोणतीही गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केलास तर नक्की तुला आयुष्यामध्ये देव काय कोणतीही गोष्ट भेटल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढी इंटेन्सिटी तुझी जास्त असली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमची तीव्रता जास्त ठेवा, डेडिकेशन द्या, डिसिप्लिन ठेवा आणि डिटर्मिनेशन करा. यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही सुरुवात केली आहे. सुरुवात करत असताना नेमकं काय केलं पाहिजे याच्याविषयी तुमच्या मनामध्ये विचार असतात. त्या प्रॉपर वेनं तुम्ही गेलं पाहिजे. त्याविषयी आम्ही योग्य प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत. पण लक्षात घ्या, या विषयामध्ये 3 प्रकारचे व्यक्ती असतात. 3 प्रकारचे व्यक्ती कोणत्या असतात बघा. काही लोक काय असतात, लकी पर्सन असतात. काही लोक काय असतात, ब्रिलियंट असतात. आणि काही लोक काय असतात तर विनर असतात. या तिन्हीमधला अर्थ मी तुम्हाला सांगतो. लकी पर्सन मीन्स गोल्डन स्पून इन अ माउथ. सोनाच्या चमचा तोंडात घेऊन जन्मणारे जे लोक असतात की ज्यांच्याकडे भरपूर अगोदरच सर्व काय आहे, काही करायची गरज नाही. वडील आमदार खासदार आहेत किंवा मोठमोठी खूप संपत्ती आहे किंवा मोठे अधिकारी आहेत, अशा लोकांना काही करायची गरज नसते. त्याला म्हणायचं लकी. लकी मीन्स हू गेट द अपॉर्च्युनिटी. त्याला आपोआप संधी मिळते, त्याला म्हणायचं लकी पर्सन. हू गेट द अपॉर्च्युनिटी फर्स्ट. आय नो दॅट आउट ऑफ ऑल स्टुडंट, तुमच्या सर्व विद्यार्थ्यापैकी कुणीही लकी नाही आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रिलियंट. ब्रिलियंट मीन्स हू क्रिएट द अपॉर्च्युनिटी. जो संधी निर्माण करतो त्याला म्हणायचं ब्रिलियंट. तुम्हाला सर्वांना ब्रिलियंट व्हायचं, संधी निर्माण करायच्या, अभ्यास करून पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास व्हायची, इंटरव्ह्यूला जायचं. हू क्रिएट द अपॉर्च्युनिटी. आणि त्यानंतर असतं बघा विनर. विनर मीन्स हू यूज द अपॉर्च्युनिटी. जो त्या संधीचा वापर करतो त्याला म्हणायचं विनर. विनर म्हणजे विजेता. बघा आपल्याला ब्रिलियंट व्हायचं आहे म्हणजे क्रिएट करायची अपॉर्च्युनिटी, संधी निर्माण करायची आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय व्हायचं, विनर व्हायचं. विनर म्हणजे विजेता व्हायचं आहे. या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, पहिल्यांदा ब्रिलियंट व्हा आणि त्यानंतर विनर होऊन आपलं जे टार्गेट आहे ते अचीव करा. पण त्यासाठी पॉझिटिव्हिटी ठेवा. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, खेड्यापाड्यातला विद्यार्थी असतो, शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा विद्यार्थी असतो, त्याच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी भाव निर्माण केला जातो. खूप अवघड असते, हे करू नकोस. पण लक्षात घ्या, अक्षरशः 12वीला 40% 50% असणाऱ्या डॉक्टर भरत आंधळेसारखा व्यक्ती देखील IRS होऊ शकतो. शेख अन्सारी यांना पुण्याकडे जात असताना इंग्लिशचं साधं स्पेलिंगसुद्धा, एखाद्या शब्दाचं साधं स्पेलिंगसुद्धा व्यवस्थित येत नव्हतं. तो व्यक्ती देखील त्या ठिकाणी कलेक्टर होऊ शकतो. तर तुमच्या आमच्यासारखे देखील होऊ शकतात. अशी तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. मनामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स तुमच्या निर्माण झाले पाहिजेत आणि तुम्हाला वाटलं पाहिजे की नाही आपल्याला अधिकारी व्हायचं आहे. बघा एक छोटंसं उदाहरण सांगतो. विल्मा रोडॉल्फ नावाची एक व्यक्ती होती पहा. तिला वयाच्या 4थ्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं होतं, आयुष्यामध्ये पायावरती तुम्ही कधीही उभा राहू शकणार नाही.
मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं आयुष्यात पायावरती कधीही उभा राहू शकणार नाहीत, तर तुमच्या आमच्यासारखे विचार करतील की नाही आता पायावर उभा राहू शकत नाहीत तर काहीतरी आपण वेगळा विचार करू किंवा वेगळं काहीतरी करू. पण लक्षात घ्या, याच व्यक्तीनं आपला आत्मविश्वास न गमावता त्या ठिकाणी 1963ला ऑलिम्पिकमध्ये रनिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये रनिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला सांगितलं आहे पायावरती उभा राहू शकणार नाहीत, ती व्यक्ती जर रनिंगमध्ये गोल्ड मिळवत असतील तर तुमच्या आमच्यासारखी 2 हात, 2 पाय, 2 डोळे सर्व काही असणारी कोणतंही यश या ठिकाणी, कोणतंही टार्गेट या ठिकाणी अचीव करू शकतात, कोणतंही सक्सेस या ठिकाणी मिळू शकतात. एवढंच विद्यार्थ्यांना मला तुम्हाला सांगायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवा आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी तयार ठेवा. काय असतं माहिती आहे का, ज्या पद्धतीनं आपण विचार करतो तसे त्या ठिकाणी हार्मोन्स तयार होतात. आज विरुमार उरवने विचार केला की नाही आपल्याला रनिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवायचं आहे, म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं रनिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. पण तुमच्या आमच्यासारखी लोक खचून जातात आणि एखादी गोष्ट नाही मिळाली, काय होतं बऱ्याचदा एक परीक्षेमध्ये आपण फेल झालो की लगेच त्या ठिकाणी निराश होतो. निराश व्हायचं नाही. कधी एक विचार करायचा, एखादी गोष्ट मिळाली नाही याचा अर्थ आपल्याला याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट मिळणार. वरच्याने आपल्याला दिलं नाही याचा अर्थ याच्यापेक्षा चांगली गोष्ट मिळणार आहे. आमच्याकडे एक विद्यार्थिनी होती पवार नावाची. त्या विद्यार्थीला टॅक्स असिस्टंट, MPSC क्लर्क या परीक्षेमध्ये 1-2 मार्कावरून जायचं. एका दिवशी आल्यानंतर मी असाच विचार केला, तिला म्हटलं याच्यापेक्षा चांगली पोस्ट तुला मिळेल. आणि 1-2 महिन्यानंतर असं लक्षात आलं की त्या विद्यार्थींना कर निर्धारक अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. बघा, म्हणजे तुम्हाला काहीतरी चांगली पोस्ट मिळायची असते म्हणून या ठिकाणी हे पोस्ट मिळालेली नसते. अशा प्रकारची पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि तेवढं बुलंद स्वतःला तुम्ही बनवलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा आकर खुद पूछे बोल बंदे वजह क्या है तेरी. स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवायचं, एवढं सगळ्या विषयाचं नॉलेज ठेवायचं, एवढा अभ्यास करायचा की वरच्यानंच तुम्हाला विचारलं पाहिजे एक दिवशी की कोणती पोस्ट पाहिजे, ही पाहिजे का ती पाहिजे. पण अशा प्रकारचं स्वतःला बुलंद करा, अभ्यास करा. त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही चाललात तर नक्कीच तुम्हाला चांगली पोस्ट मिळाल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो राहणार नाही. त्या ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा आणि स्वतःला बुलंद बनवा, एवढं मी या ठिकाणी सांगेल. मी नेहमी सांगत असतो बघा, बायबलचा सिद्धांत, तुम्ही विचार बदला, तुमचे विचार बदलला की आयुष्य बदलेल. आपल्याला काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांना अधिकारी बनवायचे. मग तुमच्या मनामध्ये विचार आला की मला अधिकारी व्हायचं आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी बनू शकता. पण तुमच्या मनामध्येच विचार नाही आला तर त्या ठिकाणी तुम्ही अधिकारी होऊ शकत नाही. बायबलचा सिद्धांत काय सांगतो बघा, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे की तुम्ही काहीतरी अधिकारी बनायचे तरच तुम्ही अधिकारी बनू शकता. आज मला सांगा, शेख अन्सारला वाटलं नसतं कलेक्टर व्हायचंय तर आज ते कलेक्टर झाले नसते. बायबलचा सिद्धांत काय सांगतो बघा, ऑब्झर्व युअर थॉट्स दे बिकम युअर हॅबिट्स. बघा, ऑब्झर्व युअर थॉट्स दे बिकम युअर हॅबिट्स. काय करा, तुमचे थॉट्स तुम्ही ऑब्झर्व करा, विचार महत्वाचे. ऑब्झर्व युअर थॉट्स दे बिकम हॅबिट. ऑब्झर्व युअर थॉट्स दे बिकम युअर हॅबिट्स. ऑब्झर्व युअर हॅबिट्स दे बिकम युअर. ऑब्झर्व युअर हॅबिट्स दे बिकम युअर नेचर. Observe your nature, they become your character. Observe your nature, they become your character. And remember that, observe your character, they become your future. बघा, फक्त विचारापासून आणि आपण डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो, इफ युअर थॉट्स आर बेटर देन युअर फ्युचर इज ऑल्सो बेटर. बघा, तुमचे विचार चांगले असतील तर नक्कीच तुमचं फ्युचर देखील चांगलं असल्याशिवाय राहणार नाही. मग विचार चांगले ठेवा, सवयी चांगल्या ठेवा, त्या पद्धतीनं तुमचं नेचर तयार होईल, त्या पद्धतीनं तुमचं कॅरेक्टर तयार होईल आणि एक दिवस असा असेल की तुमचं फ्युचर त्या ठिकाणी बेटर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या समोर एक आयडॉल ठेवा. आत्तापर्यंत स्पर्धा परीक्षेमधून जे अधिकारी झाले आहेत, डॉक्टर भरत आंधळे असतील, विश्वास नागरे पाटील असतील किंवा शेख अन्सार असतील किंवा त्याच्यानंतर संदीप पाटील असतील, राजेंद्र भारुड असतील. राजेंद्र भारुडाविषयी जर तुम्ही पुस्तक वाचलेलं असेल
तर अक्षरशः लक्षात घ्या, भिल्ल समाजामधील जन्मलेलं ते मूल राजेंद्र वाडूळ नावाचं, जे की भिल्ल समाजामधलं पहिलं कलेक्टर त्यांनी पद भूषवलं, त्यांची जर आयुष्याची कहाणी तुम्ही बघितली तर अक्षरशः आईच्या पोटामध्ये असताना वडील वारलेले, जन्म झाल्यानंतर वडील नाही आहेत, आई कुठंतरी काम करून त्या ठिकाणी उदरनिर्वाह करते, त्यानंतर त्या ठिकाणी मोह्याची दारू असते ती बनवण्याचा व्यवसाय आईमार्फत केला जातो. पण या मुलाच्या मनामध्ये एकच विचार की काहीतरी बनायचं आहे. नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली, अतिशय कष्ट, इवन त्या दारूच्या ठिकाणी कुणी जर दारू प्यायला आलं तर त्यांना चणे फुटाणे पुरवण्याचं काम त्या ठिकाणी त्या राजेंद्र वाडूळ सरांना करावं लागायचं. पण त्या परिस्थितीतून, त्या कठीण परिस्थितीतून ते गेले, नवोदयमध्ये सिलेक्शन झालं, त्या ठिकाणी पुढं एज्युकेशन त्यांचं झालं आणि अक्षरशः डॉक्टरकी तर मिळवलीच, पण भारतामध्ये सर्वात अवघड असणारी UPSCची एक्झाम त्या व्यक्तीनं क्रॅक केली. मला सांगा, अतिशय भिल्ल समाजातलं गरिबाचं हे जर पोर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर जात असेल तर तुमच्या आमच्यासारखी जे की आपल्याला आपले आईवडील थोड्याफार प्रमाणामध्ये पैसे देऊ शकतात, त्या विद्यार्थ्याने देखील मोठा अधिकारी बघण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. किंवा आपले जवळचे तुकाराम मुंडे साहेब असतील, अतिशय कठीण परिस्थितीतून, मी एकच तुम्हाला सांगतो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन आपल्या आईवडिलाच्या कष्टाची जाणीव ठेवतात, आपले आईवडील आपल्या स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपल्याला कसे पैसे पाठवतात याची जाणीव ठेवतात, ती लेकरं स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण त्यांना एक जाणीव असते की नाही, आपल्या आईवडिलाचं कष्ट आहे आणि ते कष्ट आपल्याला त्या कष्टाचं कुठंतरी चीज करायचं आहे आणि कुठंतरी अधिकारी व्हायचं आहे, म्हणूनच ते त्या ठिकाणी तिथपर्यंत जातात आणि यशाची शिखरे त्या ठिकाणी गाठतात. पण त्यांनी आईवडिलाची जाणीव ठेवली तर. नाही तर जे मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यानंतर अभ्यास करत नाहीत, इतर गोष्टींच्या जे त्यांना बाह्य गोष्टींच्या आधी लागतात, इतर गोष्टींच्या आहारांना आमिषांना बळी पडतात, ते आयुष्यामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतंही यश संपादन करू शकत नाहीत. एवढं मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा. मी तुम्हाला या ठिकाणी बायबलचा सिद्धांत सांगितला, आपले आयडॉल ठरवा आणि आयडॉल ठरवून त्या दिशेनं वाटचाल करा, असं मी या ठिकाणी तुम्हाला म्हणेल. जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत मोठे लोक झालेले आहेत त्यांची पुस्तके वाचा. डॉक्टर भरत आंधळे यांचं पुस्तक असेल, कोणतंही पुस्तक ते तुम्ही वाचा. त्या वाचल्यानंतर त्या ठिकाणी प्रेरणा तुम्हाला मिळेल आणि आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही मार्गक्रमण करता. किंवा इतर पुस्तक वाचा, APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख वाचा. त्या पुस्तकामध्ये एकच तुम्हाला सांगितलेलं आहे, जे तुम्ही झोपेमध्ये पाहता ते तुमचं स्वप्न असतं, तर ज्यामुळं झोप येत नाही ते तुमचं स्वप्न असलं पाहिजे. आपण एखादं टार्गेट ठरवलं की त्या टार्गेटच्या दिशेनं आपण चालतो, ते तुमचं स्वप्न असलं पाहिजे. त्यांनी एकच सांगितलंय, लो एम इज अ बिग क्राईम. का छोटं ध्येय ठेवता तुम्ही? छोटं ध्येय ठेवणं म्हणजे पाप आहे. लो एम इज ए बिग क्राईम. मोठं ध्येय ठेवा आणि त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करा, एवढंच मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल. बघा विद्यार्थ्यांनो, प्रत्येकाचं अस्तित्व असतं. एक पाण्याचा थेंब तुम्ही विचार केला, तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्व संपतं, परंतु तोच थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्या शिंपल्याचा काय होतो? मोती होतो. म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला तव्यावरती पडायचं आहे का शिंपल्यात पडायचं आहे? फक्त लक्षात ठेवा, शिंपल्यात पडल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी थोड्या वेदना होतील, कष्ट करावे लागेल. आणि पण एक वेळ अशी येईल, तुमच्या ज्या कष्टामुळे, त्या प्रयत्नामुळे एक दिवस तुमचं काय झालं असेल, त्या ठिकाणी मोतीमध्ये रूपांतर झालेलं असेल. मग शिंपल्यामध्ये पडायचं का त्या ठिकाणी तव्यावरती पडायचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. अशा पद्धतीनं लक्षात घ्या. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सांगत आहे. बघा, मी जे तुम्हाला सांगितलं उदाहरण, त्यामध्ये देखील लक्षात घ्या, आयुष्यामध्ये यश अपयश चालतच राहतं. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो, आयुष्य किती सुंदर आहे, अनुभव तुम्हाला सांगत जाईल, प्रयत्न तुम्ही करत जा, यश तुम्हाला मिळत जाईल. प्रयत्न तुम्ही करत जा, यश तुम्हाला मिळत जाईल. पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्न सोडले नाही पाहिजे. त्या ठिकाणी आपण नेहमी म्हणतो बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही जर थॉमस एडिसन यांचं आत्मचरित्र वाचलेलं असेल, अक्षरशः 3री शाळेतून काढून टाकलेला विद्यार्थी, 1000 प्रयोग केले, पण 1001व्या प्रयोगाच्या वेळेस त्या ठिकाणी विजेचा शोध लावला. 1000 प्रयत्न, अपयशाची 1000 स्टेज त्यांनी दाखवली. अपयश कसं येऊ शकतं त्याचे 1000 प्रयोग त्याने केले, 1001व्या प्रयोगाला त्याला यश मिळालं. एवढं अपयश तुम्हाला पचवता आलं पाहिजे.
किंवा अपयश काय असतं हे तुम्ही जर पाहायचं असेल तर अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना विचारा. अब्राहम लिंकन यांचा जर तुम्ही जीवन प्रवास पाहिला तर त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येतं. पण लक्षात ठेवा, मी तर म्हणेल एखादं संकट तुम्हाला तुमच्यावरती आलं तर त्या संकटावर एवढे तुटून पडा की हारलो तरी इतिहास झाला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास झाला पाहिजे. पण तेवढं तुटून त्या संकटावरती तुम्हाला पडता आलं पाहिजे. अब्राहम लिंकन यांचं मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो. बघा 1831 मध्ये अब्राहम लिंकनला काय झालं तर व्यवसायामध्ये अपयश आलं. 1831 मध्ये व्यवसायामध्ये अपयश आलं. त्यानंतर 1832 मध्ये विधिमंडळ निवडणूक ते हारले. त्यानंतर 1833ला पुन्हा व्यवसायामध्ये अपयश आलं. बघा या 3 वर्षाचं मी तुम्हाला सांगितलं, 1831, 32 आणि 33. त्यानंतर 1835ला त्यांची त्या ठिकाणी पत्नी वारली. पुन्हा 1836ला मानसिक धक्क्यातून ते सावरले. पत्नी वारल्यामुळं थोडं मानसिक संतुलन ढासळलं आणि मानसिक धक्क्यातून ते सावरले. पुन्हा त्यानंतर जर बघितलं 1843ला एक निवडणूक ते हारले. पुन्हा त्यानंतर 1854ला त्यांनी खासदारकी लढवली, ती देखील हारली. त्यानंतर 1856ला अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांना अपयश आलं 1856ला. त्यानंतर 1858ला पुन्हा त्यांनी खासदारकी हारली. आणि लक्षात घ्या, एवढे अपयश आल्यानंतर 1861ला अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. मला सांगा, आपल्या आयुष्यामध्ये एवढं जर अपयश आलं तर आपण पटकीने कुठं तर जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. पण त्या माणसानं हार मानली नाही, एवढे अपयश पचवले, परंतु 1861ला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. एवढं मोठं यश त्यांनी मिळवलं. कशामुळं तर एवढे अपयश पचवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी अपयश पचवल्यानंतरच यश मिळत असतं. आपण नेहमी सांगतो, फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि या दृष्टिकोनातून तुम्ही वाटचाल करा. बघा, एखाद्या व्यक्तीला कोणाच्या घरी जन्मावं हे त्याच्या हातात नसतं, परंतु आपण या जीवनामध्ये आल्यानंतर कोणत्या पद्धतीने जगावं आणि काय बनावं हे तुमच्या हातात असतं. तुम्ही अशा पद्धतीनं जगलं पाहिजे की जब तुम आए थे तो सब लोग हंस रहे थे और तुम रो रहे थे. जब तुम आए थे तो सब लोग हंस रहे थे और तुम रो रहे थे. तुम ऐसा जियो कि जब तुम जा रहे थे तो सब रो रहे होंगे और तुम मन ही मन में हंस रहे हो. बघा, जीवनामध्ये येऊन असं जीवन जगा की जेव्हा तुम्ही जन्माला आलात त्यावेळेस सगळे हसत असतात, तुम्ही रडत असतात, पण एक दिवस तुम्ही जेव्हा जाताल त्यावेळेस सगळे रडले पाहिजेत आणि तुम्ही मनामध्ये समाधानी वाटलं पाहिजे की या जगासाठी, या सर्वांसाठी मी काहीतरी केलं आहे, काहीतरी मी मोठा व्यक्ती झालो आहे. माझ्या आईवडिलाची, माझ्या सर्व इतर लोकांची, या समाजाची मी चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही जगलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. बघा, आज तुम्हाला या माध्यमातून मला संवाद साधावा वाटला म्हणून मी तुमच्याशी संवाद साधलो. इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील अशाच पद्धतीनं मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. बघा, मी तुम्हाला या ठिकाणी शेवटी असं म्हणेल की उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल कधी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. सो वी शॅल स्टॉप हिअर.